डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. ऊस उद्योगातील कोट्यावधींच्या फसवणुकीला लगाम. गँगमॅन ॲप ठरणार शेतकरी, वाहतूकदार आणि कारखानदारांसाठी गेम चेंजर. आता ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार. गँगमॅन ॲपमुळे व्यवहारात येणार पारदर्शकता. ऊस उद्योगात दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असताना फसवणूक, बनावट नोंदी आणि आर्थिक पिळवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अनेकदा साखर कारखान्यांकडून मोठी उचल घेऊन काही टोळ्या कामावर न येता गायब होतात. त्यामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कारखानदारांना मोठा आर्थिक फटका बसतो. याच समस्येवर प्रभावी उपाय म्हणून गँगमॅन नावाचे डिजिटल ॲप विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकारच्या फसवणुकीचा स्वतः अनुभव घेतलेल्या महादेव मुरकुटे यांनी हे ॲप तयार केले असून ऊस उद्योगातील व्यवहार अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा दावा करण्यात आला आहे. या ॲपवर नोंदणी केल्यानंतर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार आणि संबंधित घटकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारखान्यांकडून उचल घेऊन कामावर न येणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांची ओळख पटवणे सोपे होणार असून अशा घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि साखर कारखानदार यांना डोळ्यासमोर ठेवून या ॲपची निर्मिती करण्यात आल्याची माहिती गँगमॅनचे महादेव मुरकुटे आणि वनिता खेडगी यांनी दिली. ऊस उद्योगातील वाढत्या डिजिटलायझेशनच्या पार्श्वभूमीवर गँगमॅन ॲप हे फसवणूक रोखण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. माझं नाव महादेव मुरकुटे. आम्ही एक गँगमॅन टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे आमची आणि शेतकऱ्यांचे साखर उद्योगामध्ये खूप जास्त फसवणुका होतात. त्यामुळे आम्ही हे ॲप बनवलं आहे. साखर कारखान्यांचे ट्रान्सपोर्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि ऊसतोडणी कामगाराकडून जे नुकसान होतं ते इनडायरेक्टली शेतकऱ्यांचं होतं आणि शेतकऱ्यांच्या फसवणुका यापुढे होऊ नयेत किंवा साखर उद्योगातील शेतकऱ्यांना एक सन्मान आणि त्यांची योग्य रक्कम मिळावी यासाठी आम्ही गँगमॅन ॲप बनवलं आहे. त्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांची लेबरकडून फसवणूक होणार नाही व लेबर ट्रान्सपोर्टर असतील तर त्यांची सुद्धा लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून फसवणूक होणार नाही आणि या सर्वांचा फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण जे ऊस तोडणीसाठी होणारा खर्च असतो हा शेतकऱ्यांच्या ऊसातून कपात केला जातोय. हो, किती कारखानदार आपल्या सध्या संपर्क? आता आमच्या सध्या संपर्कामध्ये 7 साखर कारखानदार आहेत आणि साखर कारखान्यांच्या जे युनियन असतात तर त्यांच्या 2-3 चेअरमन सोबत आमचं बोलणं झाले. तर साखर कारखान्यांचे सुद्धा आम्हाला प्रतिसाद खूप छान मिळतोय. किती जणांनी नोंदणी केली आतापर्यंत 40,000 ट्रान्सपोर्टर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर ॲपवरती आलेले आहेत आणि त्यांनी रजिस्टर्ड करून ते वापरत आहेत. संकल्पना सुचली वैयक्तिक आमच्या फसवणुका झाल्या, आमच्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या फसवणुका झाल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक वर्षी शेतकरी आत्महत्या करतोय, ट्रान्सपोर्टर आत्महत्या करतोय. तर आम्हाला असं वाटलं की जे आपल्यासोबत झाले ते इतरांसोबत होऊ नये आणि गुन्हेगारी कमी व्हावं यासाठी आम्ही हे ॲप बनवले. नमस्कार, मी वनिता खेडगी दोडमने. मी हे ॲपसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. हे इन्व्हेस्टमेंट करण्याचा हेतू एवढा आहे की जेवढं ह्याच्यावर रिसर्च केलं गेलं त्यातून हे दिसून आलं की सगळी पिळवणूक जास्तीत जास्त या क्षेत्रात पिळवणूक फक्त शेतकरीची होतीये आणि ते थांबण्याकरता जे काही मदत करता येईल ती मदत करायची अशी मनात एक इच्छा झाली. महादेवनी जेव्हा प्रेझेंटेशन दाखवलं ते प्रेझेंटेशन बघता की शेवट जसं मी मगाशी बोलले की गळीत हंगाम झाल्यावरती सगळा प्रोसेस झाल्यावरती शेवटला जर तुम्ही बघितलं कॅल्क्युलेशन तर त्या क्षेत्रातल्या कुठल्याच व्यक्तीकडं शिल्लक काहीच उरत नाही. ना कारखानदार खुश आहे, ना ऊसतोड कामगार खुश आहे, ना कॉन्ट्रॅक्टर, ना ट्रान्सपोर्टर. म्हणजे सगळ्यांचे अकाउंट परत शून्यावर येऊन थांबतात. मग ते परत फसवणूक म्हणजे दरवर्षी वाढतच चालली आहे. ते कमी कसं करायचं यावरती महादेवकडे सोल्युशन होतं आणि महादेव हा स्वतः विक्टम असल्यामुळं मला असं वाटलं की त्याला जास्त ह्या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळं तो चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची मदत करू शकेल. एवढं माझा हेतू आहे की आपला शेतकरी जगला पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला जे त्रास व्हायला लागलाय, सरकारने खूप योजना दिल्यात शेतकरीला, तरी शेतकरीला म्हणजे अडचणी येतात आहे. आणि जास्त जसं महादेवनी सांगितलं साखर क्षेत्र म्हणजे साखर हे उद्योग भरपूर आहे पण त्या क्षेत्रात त्यांना काही प्रोसेसच नाहीये सिस्टमॅटिक. आज किती कारखाने आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि सर्वात जास्त मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात कारखाने आहेत. त्यामुळं
आपण या जिल्ह्यातले आहोत, आपण एक सुजाण नागरिक म्हणून आहोत आणि आपल्यापर्यंत जर कोणी ह्यावरती सोल्युशन आणलंय मग त्या माणसाचं मदत करणं हे आपलं धर्म आहे. त्यामुळं मी त्यांची मदत केली. साखर कारखानदारांनी मग शेतकऱ्यांना काय आव्हान करा? आव्हान असं करेल की तुम्ही आमच्या प्रोसेस बरोबर या आणि आम्ही 100% तुमचं मदत करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही काढण्याचाही प्रयत्न करू. कारण आमच्याकडे 7-8 वर्षाचा डेटा आहे. आम्ही त्या डेटावरून तुम्हाला प्रत्येक ह्याच्यानी मदत करण्याचा प्रयत्न करू. कारण त्याच्याकडं महादेवकडं जे डेटा आहे ते खूप उपयोगी पडणार आहे माणसांना. कारण मल्टिपल ह्याच्यामध्ये त्याच्याकडं ते केसेस झालेत, त्याच्याकडे त्याचा डेटा आहे. कोणी कसं फसवलं, कशातून फसवलं, कशी झाली फसवणूक, कोणाची हत्या झाली, कोणाची आत्महत्या झाली, मला वाटतं त्याच्याकडे भरपूर डेटा आहे ह्यावर. मग त्यावरून त्याच्याकडे सोल्युशन तगडं आहे. मग त्याच्यावरनं त्यांना मदत मिळेल ही अशी मला 100% खात्री आहे. या ऍपची किंवा ही आपली जी संकल्पना आहे हा. त्याची महाराष्ट्र शासनाला काय फायदा होईल? महाराष्ट्र शासनाला 100% फायदा होणार आहे. मी महादेवाला सांगू इच्छित होते पण त्यांनी ते एक व्हिडिओ दाखवला नाही. जयंत पाटील होते आपले मिनिस्टर, मुख्यमंत्रींनी पण पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं जयंत पाटलांना की आम्ही याच्यावर बसून सोल्युशन काढूया पार्लमेंटमध्ये. पण ती गोष्ट ते प्रयत्न करतात आहे, पण सरकार हे प्रत्येकपर्यंत पोहोचू शकत नाही ना. असं काहीतरी सोल्युशन त्यांनाही पाहिजे. आम्ही पोचायचा प्रयत्न करू मुख्यमंत्री साहेबांपर्यंत.